तो 94-95चा सीझन होता ना, हो. सचिन जवळजवळ सगळा सीझन खेळला, हो, त्यांनी हो, लीड केलं. हो येस. आणि त्या सीझनचा सचिन तेंडुलकर हा 2023च्या IPL पिढीला लाजवेल असा सचिन तेंडुलकर रणजी ट्रॉफीतला होता. तेव्हा सचिन आणि तेव्हाचा सचिन तेंडुलकरचा झंझावात बॅटिंगचा आणि सचिन तेंडुलकरची कॅप्टन्सी याच्याबद्दल आम्हाला सांगा. हा खूप चांगला प्रश्न म्हटलायस तू अमोल. मी त्या वर्षी पूर्ण त्या ह्याच्यात होतो, मॅचेस पण खेळलो. तो सीझन संपूर्ण टीम बरोबर होतो. 94 त्या पुढचा सीझन म्हणजे येस. रवी शास्त्री नंतरचा. त्या सीझनमध्ये सचिनची बॅटिंग कधी कधी 22 यार्डावरनं पाहिली, कधी ड्रेसिंग रूममधनं पाहिली. तो त्याच्या करिअरमधला एक 24 वर्षाचा इंटरनॅशनल करिअरमधला तो फायनेस्ट इयर होता. राईट. आणि ती जी बॅटिंग करत होता ना, आम्ही अनेक वेळा डिस्कस करतो. आधी कधी भेटलो वासिम जाफर किंवा अमोल मुजुमदार, आम्ही अनेक वेळा डिस्कस करतो. त्यांना सांगतो मी की त्यावेळेला जी खेळायचा ना तो, तर त्याच्या जनरली कोणी नवीन बॅट्समन आला तर पहिले अर्धा तास जरा तो थोडा हे करत असतो, वॉचफुल असतो. एखादा डिफेन्स केला, एखादा खेळला तर तो 30 मिनिटामध्ये थोडा सर्वाइव्ह व्हायला बघतो. त्याची 30 मिनिटं जी होती ना, त्या प्रत्येक इनिंगमधली त्या 30 मिनिटातला एक पुश होता, तो 4 होता. आणि ते 4 ते पहिल्या अर्ध्या तासामध्ये त्याचे 30 रन व्हायचे. त्या 30 मध्ये जवळजवळ 6 ते बाउंड्री त्याच्या डिफेन्सिव्ह पुशच्या व्हायच्या. म्हणजे हे केलं की 4. तर तेव्हा मला वाटायचं बापरे, काय म्हणजे याचा नुसता पुश जो आहे डिफेन्स करायचा. आपण डिफेन्स करतो, तो बॉल इकडे राहतो, याचा डिफेन्स हा पुश आणि तो 4 मिळतोय. म्हणजे आमचे 5 रन किंवा 10 रन झालेले असतील, त्याचे त्याच ह्याच्यामध्ये 30-40 रन होत आहेत. आणि तिकडच्या पुढे तो जे डॉमिनेट करायचा, त्या सीझनला त्यांनी 500 केले अमोल. 5ही 100 त्यांनी एका सेशनमध्ये केले. बरोबर. फायनलला त्यांनी दोन्ही इनिंगला पंजाबच्या अगेन्स्ट वानखेडेवर दोन्ही इनिंगला एका इनिंगमध्ये 100 केले. तर हा जो डॉमिनन्स होता, तो डॉमिनन्स मी पाहिला नाही, म्हणजे असा प्लेअर. आणि निलेश कुलकर्णीने एक त्याच्या कॅप्टन्सी बद्दल किस्सा सांगितला. निलेश कुलकर्णीचा डेब्यू सीझन होता, तो फर्स्ट क्लास डेब्यू. आणि सचिन त्याला म्हणायचा की तू विचार करू नकोस रन्स किती जात आहेत, तू फक्त विकेट्स घे, रन्स गेले तर जाऊ दे, मी करेन. आता एखाद्या बॉलरला अजून काय पाहिजे. तुला किस्सा सांगतो. त्यांनी तामिळनाडूच्या विरुद्ध फिल्डिंग करत होते. पहिल्या दिवशी 387ला 3 होते. एका दिवसात 387ला 3. आणि त्यांनी खूप अटॅकिंग बॅटिंग केली. हेमंत बदानी, रॉबिन सिंग वगैरे सगळ्यांनी स्कोर केला. 387ला 3. आणि ड्रेसिंग रूममध्ये थोडं वातावरण थोडं हे होतं. दुसऱ्या दिवशी त्या 485 ऑल आउट झाले तामिळनाडू. बघ, म्हणजे एका माणसाचा किंवा मुंबईच्या ह्याच्यात एक कॉन्फिडन्स बघ. तर तो म्हणतो 485 ऑल आउट झाले आणि आतमध्ये आले. त्याने क्लॅप पण केलं, सचिनने क्लॅप केलं आणि ड्रेसिंगमध्ये सांगितलं वेल डन, वेल डन, मॅच आपण जिंकतोय. हा, 485 मध्ये ऑल आउट केलाय. 500 झाला असता थोडासा जरा हे होतं, डिफिकल्ट होतं 500, पण 485 केलं, ऑल आउट केलं, मॅच आपण जिंकतोय. आणि त्याने सिंगल हँडेडली बॅटिंग करून 232 नॉट आउट करून ती मॅच जिंकवली. त्या मुंबई क्रिकेटच्या त्या पुस्तकामध्ये जे 500 रणजी ट्रॉफी झाल्यानंतर जे आहे, त्याच्यात ते सगळ्या क्रिकेटरचं जे आहे त्याच्यात मनोगत सचिनने जे व्यक्त केलं आहे, त्यात ह्याच इनिंग बद्दल त्यांनी बेस्ट फर्स्ट क्लास मॅच म्हणून लिहिलंय. बरोबर बरोबर. येस. आपण आता 96-97 कडे वळूया, की जे तुमच्या 3 रणजी ट्रॉफी टायटल्स मधलं तिसरं रणजी ट्रॉफी टायटल आहे प्लेअर म्हणून. येस. कोच बद्दल गप्पा मारायला आम्ही तुम्हाला नंतर त्रास देणार आहोत. तर त्या 96-97 सीझन मध्ये परत तसंच झालं होतं की एक म्हणजे ही जी 93-94ला डेब्यू केलेली पिढी जरा एस्टॅब्लिश झाली होती. संजय मांजरेकर मेजॉरिटी सीझन कॅप्टन म्हणून टीम बरोबर होता. मध्ये एक मॅच अमोलने लीड केली होती ना? नाही, एक दिवस माहिती मला, पण एक मॅच आहे ती, एक मॅच कुठली तरी अमोलने 96ला मॅच झाली होती वानखेडेवर. ती मॅच मला आता आठवत नाही कोणी लीड केली. विनोद कांबळीने केली वाटतं लीड. विनोद कांबळीने केली वाटतं, कारण संजय खेळला नाही ती मॅच, रेस्ट केली. आम्ही ऑलरेडी क्वालिफाय झालो होतो. मे बी मला वाटतं विनोद कांबळीने लीड केली असावी ती मॅच वानखेडेला. राईट. आणि त्या सीझन मध्ये एकीकडे आपण बघितलं, जसं मी म्हणलं की नवीन पिढी आली, म्हणजे 2 मुंबईचेच नाही भारतीय क्रिकेट मधले 2 दिग्गज, त्या 2 दिग्गजांचा डेब्यू झाला. त्यातल्या एकाबरोबर तुमची छोटीशी पार्टनरशिप झाली. तर अजित आगरकर आणि वसीम जाफर या 2 डेब्युटंट्स बद्दल आम्हाला सांगा ना, त्या वर्षीच्या आठवणी. बरोबर.
अजय आपला वासिम जाफर बद्दल बोलायचं झालं तर त्याच्या आधी पहिल्या मॅचला वानखेडेला तो 0th आउट झाला होता. बरोबर. आणि पूर्वी काय असायचं की आपलं पॅव्हिलियन जो जुनं आपलं पॅव्हिलियन होतं त्याच्या आजूबाजूला सगळे फॉर्मर क्रिकेटर्स आणि क्रिकेटचे मोठे मोठे पंडित लोक तिकडे बरोबर. असायचे आणि ते बोलायचे पण. तर जसा येत होता तिकडनं तर एका खूप सिनियर क्रिकेटरने सांगितलं होतं नाही 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 याच्याकडे टेक्निक नाही आहे, हा सर्व्हाइव्ह नाही करणार आणि हा स्ट्रगल करेल. तर कदाचित त्यांनी ऐकलं असावं, हम्म. काही लोकांनी ऐकलं पण. थोडासा अपसेट पण होता, 18 वर्षाचा होता तो. आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये तो सेकंड मॅच आम्ही नाचकोटला खेळलो. ह्या मॅचला ओरिजिनल संजय मांजरेकर कॅप्टन होता. हम्म. त्याने 2 दिवस फील्डिंग पण केली आणि मग त्याला टायटन कप फायनलला final, वानखेडेला हा. त्याला बोलवणं आलं. Right. आणि आम्ही त्या 2 दिवसामध्ये आणि तिसऱ्या दिवशी खेळले ते लोक. तिसऱ्या दिवशी 1-1.5 तास खेळले Yes. ड्रिंक्स पर्यंत. आणि मग त्यांनी 600 करून डिक्लेअर केला. त्यांनाही कळलं की ह्यांचा एक मेन बॅट्समन गेलाय, तर आता 600 मध्ये आपण ऍटलीस्ट फर्स्ट इनिंग जिंकू शकतो. तर चान्स घेतला त्यांनी आणि मी ओरिजिनल 6 नंबर होतो, जे आधीच मला सांगितलं होतं की तू 6 नंबर आहेस, विकेट किपर जो आमचा दुसरा होता तो ओपन करेल. पण नंतर ह्यांनी लास्ट मोमेंटला संजय गेल्यानंतर कॅप्टन, आता आठवलं, विनोद कांबळीच कॅप्टन होता आधी. तर विनोद कांबळी ऍक्टिंग कॅप्टन झाला आणि कोचनी सांगितलं येऊन की वासिम बरोबर नवीन पोरगा आहे, तर त्याच्याबरोबर एक्सपिरियन्स प्लेयर बॅट्समन म्हणून तू जा म्हणून. तर ठीक आहे, मग मी आणि वासिम बॅटिंगला गेलो आणि मग चालू केली बॅटिंग. तर करता करता 460ची पार्टनरशिप झाली. त्या पार्टनरशिपच्या आधी तुमचा स्लिप्स आणि सेली पॉइंटला उभे होतात तुम्ही दोघ जण. करेक्ट. तो संवाद सांगा ना आम्हाला. वासिम बिचार म्हणजे बिंग अ टिपिकल वासिम, म्हणजे वासिम म्हणजे शांत असा आरामात असा चालणार, तेव्हा पण तसाच होता तो. कूल मुलगा होता एकदम. आणि एक दिवस फिल्डिंग केल्यानंतर किस्सा असं झाला की दिवसभरात एकही विकेट नाही पडली. आणि त्या वेळेला आमचा जो अटॅक होता, ॲबी, पारस, मनीष पटेल किंवा सलील अंकोला, मला आता आठवत नाही तिसरा बॉलर, सायराज भोवतुले, निलेश कुलकर्णी, एवढ्या अटॅक समोर एकही विकेट नाही गेली. आणि ते बघून दुसऱ्या दिवशी सुद्धा लंच टाइम, टी टाइम त्यांची एखादी विकेट गेली होती. तर मागून कोणीतरी सांगितलं की सिली पॉइंटला मी होतो, हा शॉर्ट लेगला होता. तर तेव्हा सांगितलं, ए वासिम चेअरअप कर ना, चेअरअप कर ना, क्या करताय, चेअरअप नाही करताय. तर ओव्हर संपली आणि ओव्हर संपल्यानंतर आम्ही तिकडे चाललो होतो, तेव्हा मी आणि वासिम आणि अजून कोणतं अमोल होता वाटतं, आम्ही गेलो. आणि वासिम बोलला, म्हटलं ये जो बोल रहा है वो सब कुछ ठीक है, लेकिन मुझे एक बताओ की अपनी अपनी बॅटिंग आएगी क्या. तर मी पण आलो, बोललो खरं आहे रे, म्हणजे एक दिवसात एक पण विकेट पडत नाही, बॅटिंगचं काय खरं नाहीये, बॅटिंग येईल की नाही. हा. आणि नंतर आली बॅटिंग. तर बॅटिंग आली आणि रेस्ट इज हिस्ट्री की 460ची ओपनिंग पार्टनरशिप केली. आम्हाला आनंद होता. हा आनंद नंतर ना कसा व्यक्त झाला तो सचिन तेंडुलकर बद्दल पण सांगेन या मॅच नंतर, की 460ची ओपनिंग पार्टनरशिप केली आम्ही, 601 फॉर 1 आम्ही त्यांना रिप्लाय दिला आणि फर्स्ट इनिंग जिंकलो. ओरिजिनल सीझनचा कॅप्टन सचिन होता. बरोबर. आणि आम्ही 2 दिवसानंतर मुंबईत आल्यानंतर लगेच आमची RCFला प्रॅक्टिस झाली. त्या मॅचला सचिननी 12 बॅट घेऊन आला होता आणि त्या 12 बॅट्स त्यांनी बऱ्याच जणांना वाटल्या, बऱ्याच जणांना. आणि इव्हन तो टीम मध्ये खेळला पण नाही, त्याला पण बॅट वाटली. तर मलाही आश्चर्य वाटलं की सगळ्यांना बॅट वाटली आणि मला बॅट नाही दिली, जे मी 239 केले होते. तर नेक्स्ट डे एकच बॅट घेऊन आला, ती बॅट त्यांनी मला दिली. पण एवढा खुश होता की 600 चेस केला सौराष्ट्रच्या अगेन्स्ट आणि कमी वेळेत चेस केला.